आता जरा मोकळं वाटतं इथे आल्यावर. बरं तू काय घेणार, चहा कॉफी? नाही मला काहीच नको. काहीतरी नको. इथे आलो तर काहीतरी घ्यायला लागेल ना. मी कॉफी सांगतो. एक्सक्यूज मी, एक कॉफी द्या ना. सलील मी प्लीज आजीला फोन करू? काय ना दोघंच गेलेत म्हणून मला जरा काळजी वाटते. आणि मी कितीही सांगितलं तरी ते बसनेच येणार नाही. ठीक आहे कर. हॅलो आजी. हा ग कुठे आहात तुम्ही? बरं म्हणजे अजून किती वेळ लागेल तुम्हाला? ओके ओके बरं ऐक, टॅक्सीनेच या तुम्ही. हां हो हो ओके. आणि सावकाश या. हो बाय. झालं डोकं शांत? ऍक्च्युली मला यायला फोन करायला हवा होता, कारण ती मला सारखं विचारते आज तुमचा प्लॅन काय, कुठे तुम्ही डिनरला जाणार आहात का आपण तिघे जाऊयात. अरे पण आज नाही नाही डोंट वरी, मी तिला काही कमिट नाही केलंय. माहिती माझी आई ना फार सॉलिड आहे. ती ना खूप उत्साही असते, सारखी सांगत असते की आज तुम्ही हे करा, आज तुम्ही ते करा. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी ती मला सांगत होती की आज तुम्ही असा प्लॅन करा. तिला असं वाटतं की मी तुला घेऊन एखाद्या थीम रेस्टॉरंट मध्ये जावं. थँक्यू. एक सिप घेणार? घे ग. मावशी खूप थकली आहे, तिला गरज आहे आता कॉफीची. घे. तू काही खाणार आहेस? काही ऑर्डर? नाही नको, काही ऑर्डर केला तर वेळ लागेल उगीच. आणि आता लवकर घरी जाणंही गरजेचं आहे. का? अरे असं काय, ईशाची जबाबदारी आहे ना माझ्यावर. तिला असं एकटीला घरी सोडून येणं मला खूप ऑड वाटतंय. अगं मानसी, पण आता विक्रांत आहे ना तिच्यासोबत. म्हणजे आता खरी योग्य व्यक्ती आहे तिच्या बरोबर, दोघांच्याही दृष्टीने. हो पण तरी मला काळजी वाटतेय. विक्रांतची? ईशाची सुद्धा. मानसी तू इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी कर. म्हणजे तुला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. कसला त्रास? सेपरेशनचा. काय म्हणतोयस तू? मानसी तुला माहितीये की एखाद्या व्यक्तीवर जर जीव जडला तर मग त्यातनं बाहेर पडणं खूप कठीण असतं, त्याचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा प्रेम केलेली व्यक्ती आपल्यापासून लांब जाऊ नये असं आपल्याला वाटत असतं, जे ऑब्व्हियस आहे. पण नशिबामुळे तसं झालं नाही तर दोन्ही व्यक्तींना त्याचा त्रास होऊच शकतो. सलील तू काय म्हणतोयस मला कळत नाही. मानसी, ईशामधली इन्व्हॉल्वमेंट थोडी कमी कर. मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.